नामसाधना झाली. महाराज म्हणाले ना, तुमचं अंतःकरण शुद्ध झालं, चित्त शुद्ध झालं की मी तुमच्याशी बोलायला सुरुवात करतो. त्यांचं ते बोलणं त्या नामसाधकाला बरोबर कळत असतं. आणि याची अनुभूती मी तुम्हाला काल सांगत होतो की ते जे शिवकामत दादा आहे, परवा त्यांच्याकडे गेलो. हा 29 ते 32चा संकल्प त्यांच्या कानावर घातला. एक ज्येष्ठ नामसाधक, त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी. ज्यांनी ज्यांनी संकल्प केले त्यांचे संकल्प पूर्ण व्हावे, हा 29 ते 32चा संकल्पही पूर्ण व्हावा, यासाठी म्हणून त्यांच्या कानावर जेव्हा आम्ही घातलं, मी बरीच मंडळी होतो त्यांना भेटायला गेली. तर मी म्हटलं, काका असा असा संकल्प क्रीडा संस्थांनी केला आहे, आपण सगळेजण त्याच्यामध्ये आहोत, तर आपले आशीर्वाद त्याच्यासाठी असाल. ते काय म्हणाले, तुम्हाला असं वाटतं का हा संकल्प पूर्ण होणार नाही, असं वाटतं का म्हणाले तुम्हाला कुठेतरी? अहो तो होणारच आहे, तो त्यांनीच ठरवलेला आहे म्हणाले. फक्त एकच विचार करा की याच्यामध्ये किती लोकांना सामील व्हायचं का नाही व्हायचं. म्हणजे परमात्म्याने ठरवलेला हा संकल्प आहे आणि तो होणारच आहे. फक्त एक आहे की ही आनंदाची, ही नामाची गंगा, पवित्र गंगा वाहत आहे. याच्यामध्ये आपल्याला किती लोकांना स्नान मिळेल, आपण तर आहोतच थोडं, पण जे घरी राहिले त्यांना निरोप देणं आपलं कर्तव्य आहे. पुढे म्हणाले, आम्ही पोचलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोचण्याचा व्यवहार दृष्ट्या फोन केला की काका आम्ही पोचलो वगैरे. म्हणाले, आज पहाटे मी जपाला बसलो 3:30ला. बघा बरं, एक ज्येष्ठ नामसाधक. पण पुन्हा पुन्हा ही गोष्ट का सांगा वाटते की आपल्याला तिथपर्यंत जायचंय, आपल्याला कसं व्हायचंय, आपल्याला ती नामसाधना साधली पाहिजे जशी त्यांना साधते. ते म्हणाले, आज पहाटे 3:30ला मी उठलो, जपाला बसलो आणि तुम्ही जे मला काल 29 ते 32 सांगितलं ना, ते महाराजांच्या कानावर घातलं बरं. आणि त्याच्यानंतर महाराज काय म्हणाले, म्हणे, अरे थोरले महाराज म्हणाले, अरे मी आनंदसागर ब्रह्मानंद रामानंद प्रल्हाद महाराज वेगळे नाही. जी अनुभूती थोरल्या महाराजांनी इथे येऊन सांगितली होती की मी, माझे पांडुरंग आणि प्रल्हाद वेगळे नाही, तेच ब्रह्मचैतन्य महाराज 24 एप्रिल 2026ला शिवकामत दादाला सांगतात की अरे मी आनंदसागर ब्रह्मानंद रामानंद प्रल्हाद महाराज वेगळे नाही, आम्ही एकच आहोत. ही अनुभूती त्या नामाने सज्जन साधते आणि आपण वाक्यवान असे की तो निरोप आपल्याला मिळतो. या निश्चयाने